राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप तयार। ॲपमधनं शेतकऱ्यांना सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। बोगस बियाणांचे प्रकार रोखण्यासाठी सरकारची कठोर पावलं। प्रत्येक कृषी केंद्राबाहेर लिंकिंगचा बोर्ड असणार। लिंकिंगचा गैरवापर केल्यास कारवाई होणार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा। शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल स्कोअरची मागणी होणार नाही। शेतकऱ्यांकडे सिबिल स्कोअर मागणाऱ्यांवर कारवाई होणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ उद्या नाशकात येणार। नाशकात ठिकठिकाणी भुजबळांचं जंगी स्वागत होणार। भुजबळ समर्थक करणार मोठं शक्ती प्रदर्शन। डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध झुगारत आयफोन उत्पादक कंपनीची भारतात गुंतवणूक। भारतातील निर्मिती वाढवण्यावर ॲपल कंपनीचा जोर। फॉक्सकॉनची भारतात 12,800 कोटींची गुंतवणूक। छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये 26 नक्षलवादी ठार। चकमकीत एका जवानाला वीरमरण तर एक जवान जखमी। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला अटक। ज्योती मल्होत्राची डायरी पोलिसांच्या हाती। डायरीत पाकिस्तान फिरल्याचा उल्लेख। कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर। मुंबईतील माझगाव पासून मालवण, विजयदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत जलवाहतूक सुरू होणार। 4.5 तासात मालवण आणि विजयदुर्ग तर 3 तासात रत्नागिरी गाठता येणार। आणि राज्यामध्ये आजही मान्सूनपूर्व पावसाची शक्यता। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये येलो अलर्ट। मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।